बीड जिल्ह्याचे एस.पी. म्हणजे जिल्हा पोलीस प्रमुख नवनीत कावच हे अंबाजोगाईला येत आहेत असं समजलं. ही बातमी वाऱ्यासारखी अंबाजोगाई शहरात पसरली. मग काय, सर्व यंत्रणा मोठ्या झपाट्यानं कामाला लागली. अंबाजोगाईचं पोलीस डिपार्टमेंट तर विचारूच नका, कारण त्यांचा बॉस म्हणजे त्यांचा प्रमुख अंबाजोगाईत येणार असल्यानं त्यांची व्यवस्था कशी करावी आणि त्यांना कसं अंबाजोगाई शहर चांगलं आहे, सुंदर आहे आणि अंबाजोगाई शहरात तसं काहीच नाही हे दिसावं, यासाठी अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन व ग्रामीण पोलीस स्टेशन मोठा झपाट्यानं कामाला लागलं बघा. आता हे अंबाजोगाईचं बस स्टँड बघा. हा अंबाजोगाईचं बस स्टँड जे आहे तर हा जो परिसर आहे तो सारखा या ठिकाणी गजबजलेला असतो. मोठ्या प्रमाणात ऑटो रिक्षा असतात. त्या ठिकाणी खाजगी वाहनं रस्त्यावरच लागलेली असतात. बिचारे एस टी महामंडळाच्या ड्रायव्हरला मोठी कसरत करावी लागते. मात्र त्या ठिकाणी खाजगी वाहनधारक एस टीला वाट करून देत नाहीत. परंतु आज एस पी साहेब अंबाजोगाईत येणार आहेत असं कळाल्यानंतर अंबाजोगाईच्या पोलिसांनी अख्खं बस स्टँड या ठिकाणी साफसुथरं, म्हणजे या ठिकाणी कसलीही वाहतूक किंवा कसल्याही वाहनांना त्या ठिकाणी थांबू दिलं नाही. रस्त्यावरचे हातगाडे तर पार एका कोपऱ्यात लावले बघा. असं हे या अंबाजोगाईचं पोलीस स्टेशन आणि त्यांचे कर्मचारी. एरवी हेच हातगाडेवाले आणि त्यांच्या समोर लागलेली दुचाकी वाहनं आणि त्याच्या पुढं लागलेले ऑटो रिक्षा आणि त्याच्या पुढं वाट काढत निघालेली गाडी. अंबाजोगाईचं विचारूच नका. परिस्थिती पार अवघड झाली बघा साहेब. साहेब, तुम्ही अंबाजोगाईत येताय मन बरं झालं, कारण तुमच्यामुळं का होईना अंबाजोगाईची वाहतूक आता थोडी सुरळीत झाली आहे. साहेब, असंच कवा बावा नवं तर नेहमी अंबाजोगाईला येत जा, म्हणजे या ठिकाणची वाहतूकही सुरळीत होईल आणि आम्हाला बरं वाटेल. कसं काय साहेब, नक्कीच या, कारण अंबाजोगाई पार बिघडून गेली बघा. आता एवढ्याच थांबत नाही. अंबाजोगाई शहरामध्ये मटक्याचे अड्डे, मटक्याच्या बुक्या आणि मटक्याचे दुकानं जागोजागी लागतात बघा. अंबाजोगाईच्या बसस्टँडवर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मटक्याचे ठेले आहेत साहेब. त्या ठिकाणी सर्रासपणे मटक्याच्या चिठ्ठ्या भेटत आहेत. आता अंबाजोगाईच्या पोलिसांना कुणी सांगावं, कारण या ठिकाणी त्यांना कुणाचा वरद हस्त आहे हे कधी कळलंच नाही. कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मटका बंद करावा अशी मागणी केली जाते, पण सामान्य माणसाच्या मागणीकडे कोण लक्ष देत आहे साहेब? म्हणून साहेब, तुम्ही हे सुद्धा बंद करायचं बघा. बरं, एवढंच नाही साहेब, अंबाजोगाई शहर आणि परिसरामध्ये पत्त्याचे क्लब बी चालतात असं ऐकलंय. आता त्याची खात्री तुम्हीच करा बुवा. बरं ठीक आहे साहेब, आता अंबाजोगाईत आलायत तर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बघा, अंबाजोगाई शहराला वारंवार येत जा. अंबाजोगाईला आल्यास तुमची चक्कर वाया जाणार नाही साहेब. अंबाजोगाईला आल्यास आमच्या आई योगेश्वरीचं दर्शन घडल साहेब. त्यांचे आशीर्वाद तर तुमच्या डोक्यावर आहेतच, कारण गेल्या 6 महिन्यामध्ये तुम्ही बीड जिल्ह्यात चांगलं काम केलंय हे दिसत आहे. त्यामुळे साहेब, अंबाजोगाईच्या देवीला आणि अंबाजोगाईच्या जनतेला सारखं भेटायला येत जा, म्हणजे अंबाजोगाई शहर हे आमचं चांगलं, स्वच्छ, सुंदर आणि कायद्याच्या दृष्टीनं भरभक्कम होईल साहेब. बस एवढीच तुमच्याकडून अपेक्षा. वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड.